तर नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशिकच्या उंटवाडी परिसरातील निरीक्षण गृहातून एक मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। दरम्यान 15 दिवसांपूर्वीची ही घटना असून अद्यापही शोध लागला नसल्याने पोलीस तपासावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत। तर दुसरीकडे निरीक्षण गृहातील संरक्षण भिंत आणि सुरक्षेचे जाळे तोडून मुलगी बाहेर कशी गेली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय। तर नाशिकमधील ही घटना आहे। नाशिकमधील निरीक्षण गृहातून एक मुलगी बेपत्ता झाली आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, ही मोठी खळबळजनक घटना घडली आहे। एक मुलगी या गृहातून बेपत्ता झाल्याची माहिती आहे, काय अधिकचा तपशील? नाशिकच्या बाल सुधारगृहातून एक मुलगी बेपत्ता झालेली आहे। 16 वर्षाची ही मुलगी आहे आणि या मुलीला या बाल सुधारगृहामध्ये तिच्या यापूर्वी घडलेल्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं। मात्र त्याच बाल सुधारगृहातून आता ही मुलगी बेपत्ता झालेली आहे आणि बेपत्ता झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये त्या मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केलेली आहे। मात्र वारंवार तक्रार दाखल झाल्यानंतर 16 दिवस उलटून गेलेला आहे, 15 दिवस उलटून गेले, मात्र तरी देखील या मुलगीचा तपास लागत नाही, शोध होत नाही। त्यामुळे तिचे वडील पूर्णतः बेजार झालेले आहे, त्यांनाही कळत नाहीये त्यांची मुलगी कुठे गेली आहे। त्यामुळे ते देखील संतप्त आहे, वारंवार पोलिस ठाण्याच्या चक्रा मारत आहे, मात्र तरी देखील त्यांना उत्तर मिळत नाही। त्या मुलीचे वडील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया। नेमकं तुमची मुलगी कधीपासून त्या ठिकाणी होती, नेमकं काय प्रकरण आहे आणि ती कशी बेपत्ता झाली आहे, काय सगळं हे सगळं प्रकरण? माझी मुलगी 22 मेला आम्ही बालगृहामध्ये ठेवली होती। तर 1 महिन्याच्या कालावधीसाठी आम्ही तिथं ठेवली होती। तर ती 26 तारखेपासून 26 जूनच्या 26 तारखेच्या सायंकाळी 7:30 वाजेपासून माझी मुलगी तिथून गायब झालेली आहे। तर त्याचा मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये तो गुन्हा पण दाखल आहे, पण आता जवळजवळ 15 दिवस झाले इथं काही शोध लागत नाही आहे आणि मुलगी आम्ही कुठे शोधायची आम्हाला कळत नाही। आम्ही वेळोवेळी चक्र मारतो, अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करतो, पण आम्हाला कुठलाही काही फायदा होऊ नाही राहिला। आम्ही डेली नाशिकमध्ये फिरतो, पुण्यात फिरलो, पण आम्हाला आमची मुलगी सापडू नाही राहिली आणि बालगृहाचे लोक पण आम्हाला कोणतीही माहिती देऊ नाही राहिले। बालगृहामध्ये CCTV कॅमेरे आहे, तिथे सुरक्षा रक्षक आहे, तिथे काही मिळालं का, म्हणजे काही पुरावे मिळाले? नाही, तिथं बाहेर जाताना कोणताही पुरावा नाही आहे, फक्त किचनमध्ये ते ताट घेताना एवढाच पुरावा ते आम्हाला दाखवते, बाकीचं आम्हाला तिने काहीच दाखवत नाही आहे। ते पोलीस काय सांगतात? पोलीस म्हणे फक्त तपास चालू आहे, एवढंच सांगताय, अजून काहीच सांगितलेलं नाही पोलिसांनी। तुम्ही मूळचे कुठले आहात आणि काय नेमकं प्रकरण होतं, ती बालगृहात का ठेवण्यात आलं होतं तिला? मी सिन्नर तालुक्यातला वावीचा आहे। तर माझी एक अल्पवयीन मुलगी आहे, 10वीचा, आता तिचा रिझल्ट लागलेला आहे। रिझल्टच्या आदल्या दिवशी 12 तारखेला ती एका मुलाने तिला फूस लावून बाहेर नेलं होतं। बाहेर नेऊन केल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला, वावी पोलीस स्टेशनला 137/2 अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। नंतर ते शोधामध्ये पुण्याला सापडले। पुण्याहून आमच्या वावी पोलीस स्टेशनचे कोठोळकर साहेब आहे, त्यांनी श्रमाने एकदम परिश्रम घेऊन तिने वावीला आणलं। नंतर त्यामुळं फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि नाशिकला मेडिकल केल्यानंतर 1 महिन्यासाठी माझी मुलगी बालगृहामध्ये आम्ही ठेवली होती। बालगृहातून बेपत्ता झाल्यानंतर तुम्ही कुठे कुठे गेला? नाही, मी पूर्ण नाशिक फिरलो, त्याच्यानंतर काल चाकणला पण एक चक्कर मारून आलो, MIDC कुठं गेले असेल, पण तिथंही नाही। काल मी आमच्या तपास अधिकाऱ्यांशी पण काल संध्याकाळी बोललो आहे, ते म्हणे फक्त तपास चालू आहे, पण त्यांच्याकडून आम्हाला समाधानकारक कोणतंच उत्तर भेटत नाही। तुमचा काय संशय ह्या सगळ्या? आमचा संशय असाच आहे का तिथं जर एवढे CCTV कॅमेरे, तर मला असं 100% असं वाटतं का बालगृहातून माझ्या मुलीला 100% विकलं, त्यामुळे माझ्या मुलीचा तपास लागत नाही आहे। हो, तुम्ही गंभीर आरोप बालगृहावर करताय, त्याचे काही पुरावे तरी तुमच्याकडे आहे का? नाही, माझ्याकडे पुरावे नाही, पण तिथं कंपाऊंड आहे, कॅमेरे, जाताना कुठंही दिसत नाही, तर मग मुलगी गेली कुठं? आपण बघतोय हे मुलीचे वडील आहे, ज्यांची मुलगी बेपत्ता झालेली आहे। ते त्यांची अभीती आपल्याला सांगत होते की नेमकी ही घटना कशी घडली। त्यानंतर त्यांनी बालगृहामध्ये त्या मुलीला ज्यावेळेला ठेवलं, त्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली। बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार केली, मात्र 15 दिवस उलटून गेलेले आहेत, त्यांची मुलगी त्यांना भेटत नाही आहे आणि ते त्यासाठी त्या मुलीला शोधण्यासाठी नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरताय, लोकांकडे जात आहे, पुण्याला जात आहे, वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरताय, मात्र मुलगी सापडत नाही आहे। आणि ज्या बालगृहामधून ती मुलगी बेपत्ता झालेली आहे, तिथले अधिकारी त्यांना उडवाउडीची उत्तरं देत आहेत। सविस्तर माहितीसाठी अतिशय खळबळजनक ही धक्कादायक घटना आहे। आपल्यासोबत उबाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारीजी गेलेल्या आहेत। सुषमाजी, नाशिकमध्ये ही अतिशय खळबळजनक घटना घडलेली आहे। एका निरीक्षण गृहातून एक मुलगी बेपत्ता झाली आहे आणि 15 दिवस उलटून गेले, तिचा अजूनही काही पत्ता लागलेला नाहीये।
या मुलीच्या संदर्भाने मी स्वतः अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलायचा प्रयत्न केला होता. त्या मुलीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला जातोय, मात्र अधिकारी सगळी उडवाउडीची उत्तर देतात, कर्मचारी उडवाउडीची उत्तर देतात. अगदी याच पद्धतीची घटना ही नागपूरच्या पुढे चंद्रपूरमध्ये घडली आहे. चंद्रपूरमध्ये 60 वर्षाची एक महिला 2 महिन्यांपासून गायब आहे. पोलीस अजिबात लक्ष घालत नाहीत. अख्खं कुटुंबीय हैराण आहे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे सध्या बघा, की शाळेत छोट्या मुली सुरक्षित नाहीयेत. ज्या पद्धतीने कर्मचारी असणाऱ्या महिलांच्या संदर्भाने संभाजीनगरची आपण बातमी केली की संभाजीनगरमध्ये कर्मचारी असणाऱ्या महिलांकडून कशी पिळवणूक महिला अधिकाऱ्यानेच करवून घेतली आणि त्यावर संबंधित विभागाचे मंत्री एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत. आता ही नाशिकची घटना आपल्या पुढे येते. एकूण महिला सुरक्षेच्या संदर्भाने सरकार किती संवेदनशील आहे हे यावरून स्पष्ट होतं. मात्र अडचण अशी आहे की आता यांना जर आपण काही प्रश्न विचारायचे तर यांचा लगेच जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली हे सगळ्यांचा आवाज बंद करायला पण तयार आहेत. सुषमाजी, नाशिक मधली घटना आहे, छत्रपती संभाजीनगर मधील घटना आहे, तर या संदर्भात नेमकं जबाबदार कोण आणि काय नेमकं या संदर्भात उपाययोजना करणं गरजेचं आहे आता? नाशिकची घटना असेल, छत्रपती संभाजीनगरची घटना असेल किंवा चंद्रपूरची आता मी सांगितलेली घटना असेल, या सगळ्या घटनांमध्ये अर्थात जबाबदार हे गृहमंत्री धरायला हवे. परंतु गृहमंत्री जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. गृहमंत्री ज्या पद्धतीने आता सगळ्या एकूण हालचालींमध्ये त्यांना फक्त आणि फक्त पक्षीय राजकारणात रस आहे किंवा सुडाचं राजकारण आणि सूडबुद्धीने कारवाया करण्यामध्ये जास्त रस आहे. परंतु ज्या खऱ्याच गोष्टींच्या साठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे, कार्यवाही केली पाहिजे, त्यावर मात्र त्यांची यत्किंचितही कारवाई होत नाही. हे फार वाईट आहे. आता या क्षणाला त्या सगळ्या कुटुंबियांची मानसिकता काय असेल ह्याचा मी अंदाज लावू शकते, कारण मी स्वतः या संदर्भाने नाशिकच्या त्या संबंधित अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात त्यांनी अत्यंत उडवाउडवीची उत्तरं दिली आणि ते बिलकुल या सगळ्या घटनेच्या संदर्भाने गंभीर नाहीत. हे जास्त चिंताजनक आहे. निश्चितच सुषमाजी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.